आज पत्रकारांच्या वतीने आम्ही चाळीसगाव तालुक्याला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर व्हावं यासाठी आज आम्ही निवेदन देण्यात आले। सर्व पत्रकार बांधवांनी चाळीसगाव तालुक्याच्या जनतेच्या भावना लक्षात घेता त्या भावनांची कदर करून पत्रकारांच्या वतीने आपण बी लढा द्यावे असं पत्रकारांनी ठरवलं आणि आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं। त्या निवेदनात आम्ही असं म्हटलंय की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चाळीसगावला व्हावा। जवळचेच आपल्या पाचोराचे लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील यांनी नुकताच चाळीसगाव विषयी एक विधान केलं की मला या कार्यालयाला विरोध नाही, उलट चाळीसगावला केंद्रशासित प्रदेश करावं असे त्यांनी स्टेटमेंट केलं चाळीसगाव विषयी। आणि ती बाब थोडी निषेधार्थ आहे, कारण यामुळे चाळीसगावचा थोडा अपमान झाला असं मला वाटतं। म्हणून आप्पासाहेब तुम्ही चाळीसगावचा राजकीय भौगोलिक लोकसंख्येचा विचार करता असं स्टेटमेंट करायला नको होतं, परंतु ठीक आहे, तुम्ही राजकारणी आहात, राजकारणी स्टंट करता आहात, त्याबद्दल आम्हा पत्रकारांना काही घेणं देणं नाही आहे। परंतु चाळीसगाव तालुका हा सर्वात जळगाव जिल्ह्यात लोकसंख्येच्या मानानं क्षेत्रफळाच्या मानानं मोठा आहे आणि ती लोकसंख्येचा विचार करता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणे हे चाळीसगावसाठी गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही नाराज न राहता आप्पासाहेब या चाळीसगावच्या कार्यालयास पाठिंबा बी द्यावा आणि जनतेच्या लोकभावना लक्षात घेता तुम्ही आपला विरोध कमी करावा अशीही पत्रकारांच्या वतीने मी आप्पासाहेबांना विनंती करतो। आणि शासनाने आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय महसूल मंत्री साहेब यांनी त्वरित चाळीसगावात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करावं अशी जनतेच्या वतीने आणि पत्रकारांच्या वतीने मी आपणास विनंती करतो। खरं तर दळणवळणाच्या दृष्टिकोनातून जळगाव आम्हाला सोयीस्कर आहे, त्यामुळे भडगाव पाचोरा हे आम्ही चाळीसगावला जुळू देणार नाही अशा ठाम भूमिकेवरती आहेत। प्रसंगी यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू अशा प्रकारचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। आप्पासाहेबांना मी सांगू इच्छितो की चाळीसगावहून जवळपास 90 ते 100 किलोमीटर जळगाव आहे आणि भडगाव तालुका हा फक्त चाळीसगावसाठी 30 किलोमीटर आहे आणि पाचोरा तालुका चाळीसगावसाठी 40 किलोमीटर आहे। जर विचार केला किलोमीटर अंतराचा तर पाचोरापासून जळगाव हे 50 किलोमीटर आहे आणि चाळीसगाव हे 40 किलोमीटर आहे। त्याचबरोबर भडगाव आणि जळगावचा विचार केला तर त्याचं अंतर सुद्धा 70 किलोमीटर आहे, चाळीसगावचं अंतर 30 किलोमीटर आहे। आणि बहुतांश महसुली दृष्टिकोनातून चाळीसगाव तालुक्याला लागून भडगाव आणि पाचोऱ्याचे अनेक गावं आहेत, म्हणजे जेणेकरून त्यांना इतकं सोयीस्कर पडतं की 5-5, 10-10 किलोमीटरवर भडगाव आणि पाचोऱ्या तालुक्याची गावं असल्यामुळे त्यांना उलट सोयीस्कर पडतं। त्यामुळे त्या तालुक्यातल्या जनतेच्या भावना चाळीसगावला अप्पर कार्यालय व्हावा अशी इच्छा आहे, परंतु आमदार हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना प्रोटेस्ट करणं किंवा त्यांचं म्हणणं मांडण्याचा त्यांना अधिकार आहे। परंतु आम्ही चाळीसगावच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी विरोध करू नये आणि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठिंबा द्यावा।